2017ला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्ड होतो. त्या सगळ्या प्रोसेसचे कसे 12 वाजवले गेले शेवट याचा मी साक्षीदार सुद्धा आहे. त्यावेळेला कदाचित त्यांना वाटलं होतं की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जातो की काय, युती करतो की काय, म्हणून ती निवडणुकीसाठी खेळलेली खेळी होती 2017ला उद्धव ठाकरेंनी. मी सांगितलं ना तुम्हाला, नंतर त्यांनी फोन उचलायचे बंद केले. आता दगा कोणी दिला हा पुन्हा सांगायचा विषय नाहीये, तो अद्यारूटच आहे कोणी केलं ते. कारण बाळा नांदगावकर स्वतः 2017ला मातोश्रीवर जाऊन आलेले, नांदगावकर साहेब स्वतः गेलेले. तरी म्हणजे नांदगावकर साहेब दादरवरनं मातोश्रीवर गेले, पण उद्धव साहेब पहिल्या मजल्यावरनं तळमजल्यावर आले नाही. हा विषय आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आता 2017चा विषय काय झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. 2014ला काय झालं हेही तुम्हाला मी काल सांगितलं. त्यामुळे विषय असा आहे आत्ताच्या पुरता की निवडणुकीच्या वेळा बघू. आता मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्यांना मराठीबद्दल प्रेम आहे, ज्यांना महाराष्ट्राबद्दल आस्था आहे, त्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. अशी व्यापक भूमिका साहेबांनी कालच्या मुलाखतीत मांडली असं माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्याला वाटतं. सगळ्यांमध्ये मराठीच्या मुद्द्यांवर जर आता ते दोन्ही पक्ष म्हणजे तुमचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष जर मुद्द्यावर एकत्र आला तर कुठे ना कुठे हे छेद तुम्ही म्हणताय की एक फक्त सेंट्रिक विचार केला जातो, तो सेंट्रिक विचार संपेल असं तुम्हाला वाटतं का? या मुद्द्यावर आता एकत्र मला असं वाटतं की निवडणुका येतील तेव्हा निवडणुकीचा विचार करूया ना, कोण नाही म्हणते. पण आता कुठली निवडणूक आहे? काहीच नाही आहे ना. आता विषय असा आहे हिंदी सक्तीचा विषय, परप्रांतीय लोंढांचा विषय. आज बँकांमध्ये मराठी बोलणार नाही म्हणून सांगतात. तिथे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पास झालेल्या लोकांच्या जाणीवपूर्वक इथे ट्रान्सफर केल्या जातात. असे अनेक विषय आहेत. या विषयावर काय भूमिका आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत. नुसतं एकत्र येऊ, दोन भावांनी एकत्र येऊ, खूप आनंद आहे, आम्हाला पण वाटतं. आयफोन 10 रुपयात मिळाला सगळ्यांनाच आनंद होतो, पण तो 10 रुपयात मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे. तसं दोन भावांनी एकत्र यावं सगळ्यांची भावना आहे, पण ते कसं, ते आज तुम्ही जर एका मराठीच्या मुद्द्यावरच साथ देणार नसाल पुढच्या गोष्टी होतील का?